असेल, जनता असेल, तरुण असेल, आता हे सर्व समजदार झालेले आहेत. सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की काय भाजप सरकारची फॅसिलिटी, भाजप सरकार कशा पद्धतीने काम करतंय. या देशामध्ये आज तरुण बेरोजगार होत चाललाय. सर्वात जास्त आज तरुण आत्महत्या करत आहे. तरुणांना रोजगार नाही. ही सरकार 2014 मध्ये सत्तेत बसताना वर्षाला 2 कोटी रोजगार देण्याचा वादा या सरकारने केला होता. सबका साथ सबका विकास म्हणून ही सरकार सत्तेमध्ये आला होता. मग सबका साथ मध्ये आम्ही मुसलमान नाही आहोत का? आम्ही नाही आहोत का त्यात? परंतु तसं केलं गेलं नाही. नेहमी राज्यामध्ये आणि देशामध्ये मुसलमान समाजाला टार्गेट करण्यात आलेला आहे. कारण ह्यांना जी सक्तीची पोळी भाजायची होती, हीच परिस्थिती देशामध्ये राहत तर आपल्या देशाचा फार मोठा नुकसान होण्याची शक्यता आहे. हे देश सर्वांचा आहे. देशाला जर परगिरी पत्र न्यायचं असेल, सर्वांना घेऊन यावं लागेल आपल्याला. हे शेतकरी असेल, उद्योगपती असेल, तरुण असेल, शेतमजूर असेल, हे सर्वांना घेऊन आपल्याला देशाची वाटचाल करावी लागेल. त्याच मुद्द्यावर आम्ही सर्व शासनाच्या दरबारी बसलेलो आहोत. आमचे तेच मागणे आहे की आमच्या समाजावर कुणी अत्याचार करू नये, आम्हाला हक्क न्याय दिला पाहिजे. त्या मागणीसाठी आज आम्ही शासनाच्या दरबाराखाली बसलेलो आहोत. शहर तालुक्यामधील शेतकरी व बाजारमध्ये खरेदी विक्री करणाऱ्या व्यापारी यांना गोरक्षक यांच्याकडून होणारा त्रास बंद करावा. कुरेशी समाजावर होणारा अन्याय थांबावा. जोपर्यंत योग्य असा न्याय मिळत नाही तोपर्यंत बार्शी शहरातील व तालुक्यातील कुरेशी समाज जनावरांची खरेदी बंद करणार आहे. असे व्यापार देखील बंद करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुरेशी समाजाचा व्यापार बंद ठेवणार आहेत. असे आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या भाकड जनावरांची शासनाकडून अनुदान मिळावे. गोरक्षक यांच्याकडून कुरेशी समाजावर वारंवार होणाऱ्या पोलीस केसेस थांबावी ही आमची विनंती आहे. कुरेशी समाज हा अडाणी समाज आहे. आमचा जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यापार पारंपरिक व्यवसाय आहे. आज आम्ही सर्व व्यापार बंद केल्यामुळे समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आम्हाला त्वरित न्याय मिळावा. बार्शी शहराला कत्तलखाना मंजूर असून देखील नगरपालिकेचे चुकीमुळे व व्यवस्थापनामुळे कुरेशी समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्याची कारवाई त्वरित करावी. शेतकऱ्यांची बँक म्हणजेच त्यांच्या जवळ असणारे जनावरांचा आहे त्यांच्या आर्थिक नियोजनाचा देखील विचार करण्यात यावा. वरील आमच्या व शेतकऱ्यांच्या मागण्या सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची विनंती आहे.